मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचे वरून जो लोणावळा ते पवननगर रस्ता आहे आणि त्या रस्त्यासाठी जो ब्रिज उभारण्यात येत आहे त्या ब्रिजला एका पार्टीने विरोध केला असं समजतंय। त्या संदर्भात पुणा ग्रामीणचे पोलीस अधिकारी आणि औंढे ग्रामस्थ आजी माजी सरपंच इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि ते त्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत। चला म्हणायचं गावकऱ्यांची बोल म्हणायचं जेवढी मी गाव 12-13 गावांचा संपर्क आहे तो स्टे आणन ना पूर्वीचा आहे तो पोलिसांच्या संरक्षणामध्ये आम्ही कोण आले यांना बी कळतं का ही बाउंड्री बांधून फॉरेस्टवाले बांधून पण देत नव्हते यांचा काय पैसे। हॅलो नाही म्हटलं तुम्ही एकदा इथं आले असते सगळे ग्रामस्थ पण होते तुम्ही पण आले असते बरं आला बरं साहेब काय होतंय एवढ्या वर्ष आलं तुम्ही आता आमच्या गावात तुमची जमीन आहे हां तर त्यांना ना ब्रिज होऊ द्या आपण तुमच्यासाठी मागणी करू आम्हाला काय करायचं नाही ग्रामपंचायतीचे एक लेटर देऊ यांना मोबाईलला द्यावा साहेब PWDचा रस्ता आहे तो राज्य महामार्ग थोडी येतो जिल्हा मार्ग आहे जिल्हा का साहेब तुम्हाला आता जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा संजीव नाही साहेब तो आता पहिला 30-33 मीटरचा होता आता 27 मीटर आहे चालेल ठीक आहे साहेब मी आता PWDचे साहेब येतात ते त्यांना परत फोन लावतो त्यांना तुम्ही हेच गोष्ट सांगा साहेब तुम्हाला पत्रच भेटलं नाही का आतापर्यंत काही अहो साधी आमची टप्पर 2 वेळा पत्र दिले आणि तुम्हाला अजून पत्रच दिलं नाही का ठीक आहे साहेब चला ठीक आहे सहकार्य करा पाहिजे PWD तुम्ही बघून घ्या आमची एवढीच इच्छा आहे की इथला रोड झाला पाहिजे पाटील हो पाटील आमची काय मदत लागली तर आम्ही तुमच्या बरोबर आहे मी काय म्हणतो आमची एवढीच इच्छा आहे बाबा आम्हाला लेटर द्या तुम्हाला काय करायचं ते करा रोड काय असं म्हणणे बरोबर साहेब आता तुम्ही कोर्टात जाणार का गावाच्या विरोधात मग मला एक गोष्ट सांगा जर आता पावसाळा लागला आणि तो रोड नाही झाला ऐका साहेब न कळत तुम्ही पण जबाबदार राहणार बरं का त्याला ऐका जर न कळत जर पावसात काही नुकसान झालं येता जाताना माणसांच्या तुम्ही जर म्हणता ना कोर्टात जाईल एवढ्या वर्ष आलं तुम्ही आम्ही ग्रामस्थ काय बोललो नाही तुम्हाला पण आता आम्हाला बोलायची वेळ येईल साहेब लक्षात घ्या तुम्ही एवढ्या वर्ष आला आमच्या इथं लाखो करोडो टन हे नेलंय डबर नेलेलं आहे तुम्ही जर असं म्हणताय कोर्टात जाणार हे तर तुम्ही जावा आम्ही ग्रामस्थ या नात्याने आम्ही पण काहीतरी मग बघू त्यांच्या त्या खडी मशीनमुळे लोकांना किती त्रास सहन करावा लागला धुळीचा लोकांनी सहन केला 20-25 वर्ष तर आता RMC पण त्यांची चालू आहे सगळं आहे ना साहेब सगळी चौकट मला माहिती हो साहेब सगळे तुम्ही PMSRDC हे सगळे एकत्र येतो यांना सांगितलं आणि कोर्टात जा हां जाऊ दे काही होत नाही अरे पण काम थांबतंय ना कोर्ट ते देत नाही आता ते राठोडांना बोलावं पडतो ना काय म्हणणं त्यांना म्हणा तेवढं दाखल करा पोट भरले काम चालू काय उद्या काम चालू करा ग्रामस्थ या नात्याने मे महिन्यात पोट बंद आहे ग्रामस्थांच्या पुढे काय करणार कोण ग्रामस्थ 100 लोक 1000 लोकांच्या पुढे एकटा माणूस काय करणार हे काही वैयक्तिक माणसाचा ठीक आहे गावात पौड रोड आहे असा रोड आहे का आजचा आहे का नवीन झालाय का नवीन केलाय
हा रोड ज्यावेळेला हा किती फूट 120 फूट आहे उलट तू रोड मध्ये आहे. बिटीचा गावातून रोड आहे. सगळ्या गोष्टी शाखा लाल आहे तिथे सगळ्या गोष्टी आहेत ना एकच गोष्ट आहे आणि काय आजचं आहे का नवीन रामंदिराची खिंडी नाही ही पूर्वीची जुनी PWDचा रोड आहे हो सरपंच हा रोड कुठला आहे PWDचा आहे बरोबर आहे का नाही मग हा आजचा आहे का नवीन आहे का हा किती आतमध्ये आहे 160 फूट रोड आहे यांनी हा किती आहे का 160 फूट आतमध्ये शाळा डोके देणारे यांचेच लोक आहेत मी तुम्हाला सांगतो हे काहीतरी आपलं हे करायचं काहीतरी आरोप करायची आम्हाला काम नाही करायचं म्हणून आपल्याला माहिती आहे ना त्याची कितपर्यंत आहे मदत MSRTC डोका दिले कर म्हणजे हा, ते मोबदला भेटून हे- जाईल. नाही हे काय म्हणणार याला जर म्हटलं काम बंद कर हे काय म्हणणार कोर्टात जा हे बरोबर बोलणार आहेत ना त्यांना काय घेतलं बाकी तिकडलं काम करून घेणार